पोरीची हा दोन पोरी झाल्या आणि तिसऱ्यांदा गरोदर आहे दोन पोरी झाल्या दोन पोरी झाल्या झाल्या दोन पोरी विचुला बुहारी खोदात लावत्या पोरीची काम तो झाला की त्या दोन पोरी झाल्या तू मार मारते त्या दोन पोरी झाल्या त्या दोन पोरी का एक सवाच्या आहोत मी का म्हणतो मी कशासाठी तुला मारलो कशासाठी तू तिले मार मारतो आता ते दोन जीवाची बाई गरोदर बाई आहे हो आहे त्या गरोदर बाईला तू मार मारते अरे मारता मारता नाटकी लागला घातकी लागला कमी जास्त जरी होऊन गेला कमी जास्त जरी झाला तर एवढा शक्य का हा ए भोगो पिंजरा इकडे इकडे मला एक सांग तुझ्या पोटी मी एकटा एक एक हिरा हिला काय पुढं बाळावरचा आलू आलू तुझ्या पोटी मी एकटा एक माझ्या पोटी दोन पोरी आहेत. पोरी उद्या कदाचित तुझ्या मरून गेला नाही मरशी ना ते दोन दिवसात 2 वर्षामध्ये मरशी कसं 2 वर्ष भाडं भरला आहे भाडं भरला आहे तरी एमाची सही झाल्याशिवाय न माझी सही झाल्याशिवाय तू म्हणून असं तू एक काम कर तेवढ्या लांबून काय तू उद्या घरी मारून टाक आणि मध्ये जाऊ मी 2 वर्ष झाल्याशिवाय सही नाही मला त्या कदाचित तुझ्यात मरून गेला तुम्ही कापोरी मी टाकेन माझी कामरी मी टाकेन तू टाकशील आणि मी जर गेलो माय कापड कोण टाकणार पोळी टाकणार सांगते की हा बोलतात करू पोखरीच्या पोळी कापोरी टाकतात त्या वावरात तुमच्या वावरात गेलं तर रुमण्याची ना घरी आलं तर ठोंबण्याची त्या जाता दिसून येता नको दिसत खोदा थोडा नवरा करमतेस का रे? मा काय तू नवरे करशील व? हा अहो तुला नवरे करू नको तू राणी राहू नको हा तुझ्यासाठी तर नाही मामाला घेऊन येतो मामाने मामाने कोण्या कामासाठी मग घरचे काम धंदे नाही करत काम मी नाही करू शकत तू नाही करू शकत तर मामाला आणल्याशिवाय हो नाही अहो, तर मामा करत तर लगच करत मामाला नाही तर नश्या हा घर सोडून चाललो मी त्याने तो का बी होता आता मी आता येणार नाही तो लोक येऊन लोक एवढं तो बी घालात आहे राहिले का काय एकमत आहे हो पण उद्या कोण्या दिवशी त्यांनी काम पडलं तर माझ्या जाग्यावर आपल्या मानाने घेऊन जरा खुश करू का गे नश्या इकडे तिला दवाखान्यात घेऊन जा ते गरोदर आहे ना तिला दवाखान्यात दे पोरगा असं तर ठेवायचा पोरगा असं तर ठेवायचा आणि पोरगी असं तर गर्भ पाच करून टाकायचा हे घे पैसे घेऊन जा तिला हा मग तुला खुश करतो बापू माधुरी ए माधुरी अरे यार या चेहऱ्यावरची तर लालीपुरी उचलूनच गेली हो या चेहऱ्यावरची तर लालीपुरी उचलूनच गेली ना ओ गा बाबा गा तू अंगण मग चालला तू चाल दवाखान्यामध्ये चुकण्याही म्हणून जाशील झाले का माझी तब्येत एकदम टनाटन आहे आणि मी ठीक आहे दवाखान्यामध्ये न्यायचं असेल ना तर तुमच्या त्या भुडक्या मायला घेऊन जा डोक्यामध्ये फरक पडलाय नुसती मारत राहते म्हणले तिच्या का करता त्या पिकल्या पानाचं ते उद्या आणि उद्या नाही त्या बहिमाऊ ते होत बळायची उद्या मरत तर चाला आणि ज्या दिवशी मरत नाही का त्या दिवशी तिला पोटपोट केला असं नको मला तुमची माय होते चल चल दवाखान्यामध्ये चाल बरं ठीक आहे तुम्ही मला दवाखान्यामध्ये चाल म्हणता मी यायला तयार आहे पण माहित आहे का माझ्या सगळं पायदळ नाही चाललं होय बाप्पा का करू फटफटी पकडा ना वरदार त्या फटफटीचं नाव घेतलीस आपले माहित आहे त्या दिवशी मी त्या रोडाच्या कडाने ढोरत चालत होतो एका फटफटीवर दोघं नवरा बायको आले हो का आता आले तर आले चांगलं गावलं पाहिजे बरोबर आहे ना
ते बायला घाली आणि आपल्या नवऱ्याच्या पोटाला हात धरून बसली. त्यामुळे याचा कापड थोपटे खाली म्हणून पोटाला हात धरून बसली म्हणलो. ते पटपटी गेली. त्याच्या मागा दुसरी एक पटपटी आली. दुसरी पण आली. ती दोघं नवरा बायको आले. मग अगदीचा नवरा पाहिजे का नाही. आणि ते बाई पाहिजे तर सलवार सूट मध्ये. बापरे. तेही बाहेर झाली आणि आपल्या नवऱ्याच्या खिशामध्ये हात टाकून बसली. त्या बहीण म्हणून याचा कोणतं सामान घालतं पडतं म्हणून खिशामध्ये हात टाकून बसली म्हणलं. खबरदार त्या फटफटीला नाव भेट दिसतं. मग तुम्ही फटफटी नाही म्हणता मग बैलबंडी तरी पकडा ना बा. बैलबंडी चुकलो असतो पण भाऊच्या मुद्दा टिचकला आहे ना. गिरचा पुतळा टिचकला. मग काय चालतं मग. एक काम करतो मी वावरात जातो. वावरातून वकर दुखून आणतो. त्या वकरात बदलून त्याच्या रुंग हातात धरतो. त्या वक्रा बिकरा कधी बसली नाही पप्पा मी. नाही बसली नाही. मग तू वकरात बस. वकरावर नको बसू. बैलबंडीवर नको बसू. फटफटीवर नको बसू. मग माझ्या खांद्यावर बस. चालला बरं चला. माधुरी दवाखाना आला. हो हो माझ्यासाठी उभं नाही राहिलं होत आहे. बनायला नको. खाली बसून जा. माधुरी बस हरून बस आता सांडून जाईल. बघा बाबा गा याच कामासाठी येत असती का लाईन लागली आहे ग. त्या पहिले डॉक्टरचे आवाज मारतो तर पहिले तर आपल्या बायकोचा नंबर लावतो. डॉक्टर अगं हे डॉक्टर. अबे ओ डॉक्टर. तुम्ही कंपाऊंडर की डॉक्टर. कंपाऊंडर. तुम्ही कंपाऊंडर. हो हा असा धोत्र्या कंपाऊंडर. हो हे कपडे घालत का तुम्ही काय केळीचे पानं गुंडून गुंडलो का. म्हणजे एक सांगा बाबाजी याला कोणी कंपाऊंडर म्हणत का जी. या धोत्र्याला कोणी कंपाऊंडर म्हणत का. अरे आजकालचे कंपाऊंडर शूटिंगसाठी फुलपॅन मध्ये लागले. हा धोत्रावर आहे. याला कोणी कंपाऊंडर म्हणाल का. अरे बाबा तुला काही माहित आहे आमच्याबद्दल. नाही हे आता नवीन लागलेले पोपटे हे फुलटण म्हणे जावा. असं आणि आम्ही एकदम पुराण्या काळातले म्हणून आम्ही धोतर बंगाली. म्हणजे तुम्ही इंग्रजाच्या काळातले असाल. तू आता काही समज बरं कुठं आला इकडे. बस तुमच्याकडे चालू. कशासाठी. एका कामासाठी. कोणत्या कामासाठी. माय बायकोची भावाची आहे. अबे. तब्येतची. बरं काही आपलं होते का. नाही तशी पावा देखील तुम्ही सन्नाच आहे. हा लोकांना सल्ला मग कोणत्या कामासाठी उदाहरणं. एका कामासाठी आहे. पहिल्याने पोरगीत झाली. दुसऱ्याने पोरगीत झाली. आणि तिसऱ्यांदा गरोदर आहे. तर तिच्या पोटामध्ये पोरगा आहे का पोरगी आहे ते पाहसाठी. अरे तर महाराज सरळ सरळ सांगा फोटोग्राफी करायची आहे म्हणून. काची कापीची आहे का तुमच्या दवाखान्यात बनवली. बसताना मी पिऊन टाकतो घुटू घुटू. हाकेल होय दवाखाना नाही हाकेल होय. त्यासाठी कापी पण ठेवला. तुम्ही म्हणताना कापी म्हणून. हो आपलं सोनोग्राफी मशीनचं नाव आहे. मशीनचं नाव हो नाही कापी व्हायची कापी होय. हो त्याच्या बहीण मी म्हणलं तुमच्या दवाखान्यामध्ये डिलेवरी होते तर म्हणलं पुराची गरम गरम कापी भेटते. म्हणलं असं दाना पिऊन टाकतो. बरं आहे का. बरं कोणा तुझी पत्नी बसली आहे. इकडे घेऊन ये. मांदुरी अगं हे मांदुरी. ठीक उभं नाही होत. हात ठेवू. बापरे माधुरी या महिन्यात तर मग ती जळ आलीच आहे. बरं हीच बाई का. हेच माझी बायको. बरं बरं ठीक आहे. तर आता सगळं कसा करू. मी या बाईला आतमध्ये घेऊन जातो. तोपर्यंत तू त्या खुर्चीवर बसून राहा. पाहिले हा नियतीचा खराब. नियतीचा खराब आहे का नाही. मध्ये म्हणते त्या खुर्चीवर बसून राह म्हणते आणि तुझ्या बायकोने मी अंदर देतो म्हणते. कंपाऊंडर वो नहीं चलेगा. जहां मेरी औरत जागी मैं वहां जाऊंगा. एवढ्या लवकर हिंदीवर उतरला. हिंदी माझ्यासारखा हिंदी बोलने वाला
जमत नाही पण का करू माझी मातृभाषा मराठी भेटली अरे का तुझी मातृभाषा मराठी मग हिंदी कसा बोलून आला हिंदीत काऊन बोलून राहिलो हिंदीत काऊन बोलून राहिलो कारण माझी माय महाराष्ट्रातील माझी माय महाराष्ट्रातील आणि माझा बाप एमपीतला म्हणून मी हिंदी बोलून राहिलो असं बिचमनी सांगलो पिक्चर चांगला हेच नसे मला माहित मी विचार बावधडीच्या नदी सांगलो कोकण सांगलो अरे एक सांग तू आता आतमध्ये येशील काम कोणतं करशील याची गोष्ट खरी सोडून मी अंदर जाईन तर काकाने मी गुजूरच पाहिलं होत चालेल अरे हो बाबा तू कुजूर कुजूर पाहत राहशील थांब त्याच्या जरा पालाचा फेराचा चक्कर येऊन पडला तर जर त्या पुचुकण्याने मरून गेलो नाही नाही बरंच गेलं काय पण जागी येऊन पडशील बरोबर आहे की काही बोलतं का हं, बाई हो बाई चला लवकर या कारण दवाखान्यात तुला एक गोष्ट सांगून ठेवतो कोणती कारण तू आपल्याला कोण जास्त चांगलं आहे चमड्याच्या होकण्याची तर पण ते लाकडाचा तर तो खोल पुढे गेला असता म्हणूनच तुला सांगून ठेवतो जोपर्यंत आमचं आतमध्ये पूर्ण काम होत नाही तोपर्यंत चुपचाप बसून राहा. पण धन्यवाद बाबाजी जेपर्यंत तुमचा होय नाही तेपर्यंत मी काहीच नाही करू. अजिबात काही नाही मग तुम्ही कास तुझं काचं पिक्चर वर येऊन आला काही बोलतो का? अरे बाई चला या लवकर. पाहिल्या अर्धा घंटा झाला मला बातमी यायला याचा का होवालीच आहे का रे तपास करू नाही अर्धा घंटा लागते का तपासाले कंपाऊंडर अगं या कंपाऊंडर अरे हो कंपाऊंडर तो लावला का पुन्हा आपली बरोबर अर्धा घंटा झाला तरी तो होवायचा आहे तपास करू अर्धा घंटा झाला म्हणजे होरे काही ताकद हो रे असं हात लावला म्हणजे पटकन समजून जाते काकेला बाबाजी आम्ही तिला मशीन लावून आरामात पाहायला लागते तेव्हा कुठं समजते म्हणजे माझ्या बायकोने मशीन मध्ये कुचकल्या मशीन मध्ये नाही कुचकला मशीन वरूनच लावा लागते पण आरामात पाहा लागते तेव्हा कुठं समजते पुढे तुम्हाला का समजला हे का पाहिजे मला पोरका पाहिजे म्हणजे पोरगा तर अजिबात नाही होऊ शकत अवनी कारण पुन्हा तिच्या पोटामध्ये मुलगीच आहे ओळखीच आहे तर तुम्ही एक काम करा कोणता आपल्या सक्तीनं आमच्या काय सत्य काय दवाईच्या जी पलटवून टाका म्हणजे पोरीचा पोरगा करून टाका तुझ्या बापानं पाहिलं औषधीने कोणी पोरीच्या पोरगामध्ये का बाबा तुमच्या नावाची यादो काय काय त्याची पेपरावर अमुक डॉक्टरनं तमुक दवाई दिलं म्हणजे पोरीचा पोरगा होते म्हणून त्याच्यासाठी आपल्याला उपाय करावा लागतो ना तुम्ही काय मागवून केलं मागवून काय करून तर तुझ्या बहीण माहे उडवून गेलो असतो तर जरूर पोरगा झाला असता जी बेकार मागवून गेलो माझ्या घरच्या भटीच्या करत त्याला खाली करून टाका म्हणजे का रेती भरून आणलास का कारण तुम्ही आता हात धरून दिल्या ना पाहिले भरतीच्या कलर मध्ये म्हणजे तुझ्या समजून आला अंदाज तुझे असं म्हणणं आहे का त्या बाईचा गर्भपात करून देऊ हो गर्भपात करून देतो आणि तुझ्या बरोबर कळ्या लावून त्या जेलमध्ये भाकरी काढायला देतो घडवून द्यावं लागते म्हणजे तुला काय एवढा सस्ता वाटून राहिला का? बरोबर तुमचे रुपये किती झाले आणि त्याला 1000 रुपये अरे बहीण ना मार त्या घंट्याचे 3,500 त्या घंटा द्यायला मशीनचे पैसे घ्यायला का हे घे आपले 3,500 याच्यानंतर तुझ्या दवाखान्यात नाही आणणार आम्हाला याच्यानंतर तुझ्या दवाखान्यात नाही आणणार म्हणजे सांग या गावामध्ये कोणता दुसरा दवाखाना आहे का आहे कुठं आहे थोर दवाखाना पाहिलं? हो त्या ढोराच्या दवाखान्यात देतो आणि ते ठोकरवाला इंजेक्शन देतो मी ठोकर देईन नाही तर बारीक देईन म्हणजे काय पाहतो? माधुरी ए माधुरी चाल घरी चाल खरी अवा तुम्ही मला जबरदस्ती या दवाखान्यामध्ये घेऊन आले आणि डॉक्टरला सांगितलं काय ना ते सांगत पण नाही ना घरीच चालवता का डॉक्टर म्हणे सांगतो म्हणे का आपल्या बायकोजवळ सांगतो म्हणे पण दोघातली गोष्ट मी ठेवतो म्हणे का? मी- हट माय अहो तसं नाही म्हटलं दोघांची गोष्ट गुपितल्या गुपित हो ठेवायची हो गुपित गुपित आणि कधी कधी माझ्या बिलेकच द्यायला लागले पाहिजे चाल लवकर चाल.
नाही पोरगी दुसऱ्या नाही पोरगी न तिसऱ्यांदा पोटामध्ये पोरगी आहे तर काय पोरीचे खदान लावू आपल्या घरी अहो मुली झाल्या म्हणून याच्यामध्ये माझी कोणती चूक आहे माझी गलती आहे का माझी गलती आहे चल घे जाऊ. नश्या हिला खेळते आणि ह्या बकऱ्याच्या काय करते सांग की. ओ, आता तर शिक्कार कोची. हो का बाबा तुले पोरगी म्हणते हे मुलगी म्हणते हे. आमची मुलगी म्हणते शर्री. अहो सासूबाई असं नका करा हो मी या लहान लहान मुलींना कुठे घेऊन जाणार ओके, कुठे जा? कुठे जा, जीव दे. मला कोणी दिसत नाही. अहो सासूबाई का महाराष्ट्र खुला आपल्यासाठी चपट तोंडे. मी या लहान लहान मुलींना कुठे घेऊन जाऊ तुला का जागा चांगलं महाराष्ट्र खुला आपल्यासाठी जा. रडू लागले का झटका द्या. अहो, कुठे जाऊ
सारी काळीच काळी आहे पण धाव धाव पडते तशी कशी नश्या अरे बाबा रे अशी डोळा काढते तशी लाशी कचकुरली नाही ना काय पडते मी तुमच्या नश्या असं नका करा. चल खेळ हिला आणि लाव दरवाजे हिला खेळ आणि सर्व दरवाजे लाव गेट चालू ठेवतो कोणता संडासचा काय तुला मुलक टाका संडास मध्ये चाललो चालतो काय माझ्या करून घेऊन हे देवा, हे देवा ईश्वरा, अरे अशी कोणती चूक झाली माझ्याकडून. अरे बोले झाल्याबरोबर काय रस्त्यावर सोडायचं का? माझ्या सासूबाईने आणि माझ्या नवऱ्याने मुली झाल्याबरोबर घराबाहेर काढलं आम्हाला. आता मी जाऊ कुठे? नाही माझ्या मागे माझा सहारा, माय बापाचा सहारा आहे, नाही कुणाचा जार आहे. मी करू तरी काय? मी आत्महत्या करून काय करू? पण नाही, मी आत्महत्या करणार नाही. आज जर का मी आत्महत्या केली तर माझ्या मुली रस्त्यावर येणार, त्याच्याकडे कोण बघणार? नाही, मी आत्महत्या करणार नाही. वाटल्यास या गावामध्ये मी भीक मागणार आणि भीकेद्वारे माझ्या लहान लहान मुलीचं शिक्षण पाणी मोठं करणार आणि त्यांना मोठं करणार. पण मी आत्महत्या करणार नाही. बाई सोनू मोनू इकडे या एक पैसा
करोनी आला पुढे विरेल बाई सोनू बोलू चला मग आज या गावामध्ये आपण भीक मागू. अरे खुश राहू माईक मध्ये बोला मी खुश करतो
तू